शाहूवाडी तालुक्यातील अल्तूर ते पुसारले धनगरवाडाला जाणाऱ्या 10 किलोमीटर रस्त्याच्या बांधणीसाठी 2023 मध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 7.5 कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली होती। लोकप्रतिनिधींच्या हस्ते उद्घाटनही झालं होतं। या रस्त्याचं काम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होतं, मात्र आज अखेर या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवातही झालेली नाही। कार्यकारी अभियंता महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था कोल्हापूर यांच्याकडून रस्ता कामाची निविदा काढण्यात आली होती। हे काम लखनौ येथील चोपरा ट्रेडर्स या कंपनीला देण्यात आलं होतं। 2023 मध्ये लोकप्रतिनिधींच्या हस्ते उद्घाटनाचा नारळ फोडण्यात आला। त्यानंतर एक डंपर खडी टाकून रस्त्याच्या मंजुरीचा व कामाच्या स्वरूपाचा फलक लावण्यात आला। मात्र त्यानंतर ठेकेदार आणि संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी या कामाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांकडून होतोय। रस्ता नसल्यामुळे या दुर्गम व डोंगराळ भागातील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय। पावसाळ्यात चिखलातून तर उन्हाळ्यात खड्ड्यातून प्रवास करावा लागतोय। शाळकरी विद्यार्थी, रुग्ण, ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत। 80 वर्षापासून आमचा असा रस्ता नाही, काय नाही, असाच आमचा जन्म गेला। आता नवीन हत्तीला टीबी पण झाला 3 वर्ष मागे निघून गेले ते आले बी नाही। मग काय तू निघून गेला होय? पुन्हा ज्यांनी शाळा आमच्या 50 हुमरा आहे, त्याला आहे का बघा, कुठे कुणाचं फंड नाही। बिन रस्त्याची किती वर्ष झालं रस्ता नाही? आता ज्या जन्मापासून नाही, रस्ताच नाही। रस्ताच नाही। आणि आता कधी टाकली, कधीपासून टाकली? ती गेली चालते टाकली 8 वर्षात काहीच केलेलं नाही। नाही, असंच आहे। गाडी घोडा आहे, चालतच जातो, चालतच येतो, इष्टी नाही। आता मग कुठली तरी गाडी आणायची नशी आपली हातच नाही एवढी। पैसे किती 100 रुपये 200 रुपये द्यायला लागते सीट मागे, तेवढंच। पुसारले येथील स्थानिक नागरिकांच्या अडचणींची माहिती भाजप कोल्हापूर जिल्हा कोर कमिटीचे सदस्य तथा शेतकरी जन आक्रोश मोर्चाचे प्रमुख आबासाहेब पाटील यांना कळाली। त्यांनी धनगरवाडा परिसराला भेट देऊन पाहणी केली। या रस्त्याच्या कामाची माहिती देणारा त्या ठिकाणी उभा करण्यात आला। त्याला पाटील यांनी हार घालून कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदार आणि प्रशासनाचा निषेध करत तात्काळ काम पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय। अल्तूर ते पुसाळा धनगरवाडा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गतून हा रस्ता आहे। 7.28 कोटी 5 लक्षचा हा रस्ता आहे। अंदाजित रक्कम त्या ठिकाणी दिलेली आहे, परंतु हा रस्ता गेला कुठे हे शोधण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहोत। अल्तूर आणि पुसाळेच्या धनगरवाड्यावरती लोकांनी तक्रार केली। ही तक्रार केल्यानंतर त्यांनी सांगितलं 80 वर्षापासून आम्ही रस्त्याची वाट पाहतोय, आम्हाला रस्ता मिळालेला नाही। 2 वर्षापूर्वी या ठिकाणी बोर्ड लावण्यात आले, उद्घाटन झाली, खडी टाकली, परंतु या ठिकाणी कुठलाही रस्ता झालेला नाही। म्हणून आम्ही थेट या बोर्डाजवळ आलेलो आहे आणि या ठिकाणी त्या गावाची माहिती घेतली, रस्त्याची माहिती घेतली। या ठिकाणी हा काम सुरू करण्याची तारीख दिलेली आहे 13/12/2023। काम संपवण्याचा कालावधी आहे तो 12/6/2025 आणि पुढं देखभाली दुरुस्तीसाठी 5 वर्षे दिलेली आहेत। हा रस्त्यामध्ये नेमकं काय झालंय? हा रस्त्याला 7.5 कोटीचं बजेट मंजूर झाल्यानंतर सरकारनं ह्या कंत्राटदार म्हणून चोपरा ट्रेडर्स लखनौ हा मक्तेदाराचं नाव म्हणून या ठिकाणी युपीच्या माणसाला कॉन्ट्रॅक्ट दिले अल्तूर धनगरवाड्यावर, पुसाळ धनगरवाड्यावरचं। परंतु ह्यांना आता शासनाने पैसे किती वर्ग केलेत? रस्त्याचं पुढे काय झालं? कामाचा कालावधी संपलेला आहे, कामाचं व्हेरिफिकेशन झालं का? ह्याच्यामध्ये कोण कोण अधिकारी याच्यामध्ये आहेत? कार्यालयीन यंत्रणा, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था कोल्हापूर आणि तरतूद केलेले ग्राम विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून हा पैसा दिलेला आहे। परंतु जनतेचा पैसा हा रस्त्यात गेलेला नाही तर चिखलात गेलाय का, याची माहिती घ्यावी लागेल। कंत्राटदार कॉन्ट्रॅक्ट घेतात, लोकप्रतिनिधी टक्केवारी घेतात, लोक वाऱ्यावर फिरतात आणि रस्ता चिखलात जातो। अशी परिस्थिती शाहूवाडी तालुक्यात झालेली आहे। या बाबतीत आम्ही आता या संबंधित विभागाशी पाठपुरावा करणार आहोत। याच्यातून यांना किती वर्ग केलेत पैसे, किती पैसे मिळालेत आणि ह्याचं कामाचं पुढे काय झालं याचा पाठपुरावा आम्ही करणारच आहोत। परंतु आज ह्या न झालेल्या कामाचं आम्ही उद्घाटन देखील या ठिकाणी केलेलं, शाहूवाडी तालुक्याचा विकास अशा पद्धतीने ह्या तालुक्यामध्ये चालू आहे ते दाखवण्यासाठी आज आम्ही शेतकरी जन आक्रोश मोर्चाची अल्तूर ते पुसाळे धनगरवाडा याचं काम जर पूर्ण झालं नाही तर याच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ह्या धनगरवाड्यात 5 धनगरवाडे आहेत,
या पाची धनगरवाड्यावरती लोकांना तीव्र आंदोलन केलं जाईल. चुकीच्या पद्धतीनं पैसे खाऊन जर रस्ते करत नसाल, गावामध्ये योजना सवलती लागू करत नसाल, तर त्याचा आम्ही शेतकरी जन आक्रोश मोर्चाच्या वतीनं धिक्कार करतो आणि हे काम लवकरात लवकर चालू करण्यासाठी आम्ही सरकारला अल्टिमेट देतोय. जर येत्या 4 दिवसामध्ये याची पूर्ण माहिती पत्रकारांच्या माध्यमातून या तालुक्याला दिली नाही तर मात्र आम्ही तुमच्या कार्यालयामध्ये घुसू. दरम्यान रस्त्याच्या कामाबाबत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे शाखा अभियंता सातपुते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की संबंधित ठेकेदारानं मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ घेतली. या वेळेत रस्त्याचं काम पूर्ण न झाल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. शाहूवाडी तालुक्यातील दुर्गम आणि डोंगराळ भागातील वाड्या वस्त्यांवरील नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवून रस्ते, वीज व अन्य मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी येथील नागरिकांकडून होते. शाहूवाडीहून महासत्ता लाईव्हसाठी नथुराम डवरी. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.